जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण SY BSc रेग्युलरचा सेमिस्टर 3 आणि 4 2019 क्रेडिट पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये जे विद्यार्थी आता सेमिस्टर 4मध्ये आहेत बट ज्यांचा सेमिस्टर 3चा पण बॅकलॉग असेल त्यांचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा, अपर ID कशा पद्धतीने अपडेट करायचा आणि फॉर्म भरायचा, एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट कोणते सिलेक्ट करायचे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण जाणून घेऊया परीक्षा फॉर्म कसा भरावा. बघा, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण युनिपुणे या वेबसाईटला जाऊया. त्यानंतर इथे एक्झाम सेक्शन दिसेल त्यावरती क्लिक करू. त्यानंतर आपल्याला स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्मची लिंक दिसणार आहे. थोडंसं खालती स्क्रोल केल्यावर तर एक्झाम फॉर्म ऑनलाईनमध्ये जाऊया. ओके, त्यामध्ये तुम्हाला 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे या ठिकाणी एक्झाम फॉर्मच्या डेटमध्ये जाऊन आपण काय करू शकता, इथे एक्झाम फॉर्मच्या डेट काळजीपूर्वक बघू शकता. ओके, त्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल करा. या ठिकाणी प्रोसीड टू लॉग इन दिसेल. या लॉग इन बटनावर आपण क्लिक करूया. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. इथे स्टुडंटमध्ये तुम्ही क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटनावर दिसणार आहे. तर लॉग इन बटन तुम्ही क्लिक करा आणि इथे तुम्हाला स्टुडंटचं लॉग इन दिसेल. स्टुडंट लॉग इनमध्ये तुम्ही मेल ID किंवा मोबाईल नंबर त्यापैकी एक नंबर तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका आणि या ठिकाणी जो कॅप्चा दिसतो तो कॅप्चा एंटर करा. ओके, आणि लॉग इन करा. बघा, लॉग इन केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला काय दिसणार आहे, डॅशबोर्ड दिसेल. इथे उजव्या बाजूला स्क्रोल करा. उजव्या बाजूला स्क्रोल केल्यावर या ठिकाणी तुम्हाला ॲक्शन कॉलम दिसेल. तर सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ABC ID काय करायचा आहे किंवा अपर ID अपडेट करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम फॉर्ममध्ये अपडेट प्रोफाईल असं ऑप्शन नसेल त्यांनी डायरेक्ट काय करा, अपडेट ABC ID किंवा अपर IDवर क्लिक करून तुम्ही अपडेट करू शकता. अदरवाईज अपडेट प्रोफाईलमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही अपडेट करू शकता. तो कशा पद्धतीने अपडेट करायचा या संदर्भातला व्हिडिओ दिलेलाच आहे. पण तत्पूर्वी आपण डायरेक्ट या अपर IDवरती क्लिक करून आपण काय करू, ABC ID किंवा अपर ID अपडेट करू. आता बघा, या स्टुडंटनी काय केलेलं होतं, पाठीमागच्या सेमिस्टरला चुकीचा ABC ID नमूद केलेला होता. आता आपण काय करूया, तो करेक्शन करूया. कधी कधी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही यापूर्वीच्या सेमिस्टरमध्ये जो काही ABC ID नमूद केलेला होता आणि आत्ताचा जो काही काढलेला अपर ID आहे तो जरी सेम असला तरी देखील तुम्हाला काय करायचं आहे, अपर ID अपडेट करायचा आहे. ओके, तो तुम्ही सगळ्यात प्रथम डिजिलॉकरला अपडेट करा आणि या ठिकाणी काय करा, मेन्शन करा. मी तुम्हाला एक अपर IDचा काय करतो, फोटो दाखवतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, डिजिलॉकरमधून तुम्ही ज्यावेळेस अपर ID काढता त्यावेळेस तुम्हाला असा आधार कार्डसारखा अपर ID दिसायला हवा. तर यामध्ये इथे तुम्हाला शेवटी दाखवलेला आहे अपर ID आणि हा नंबर तुम्हाला काय करायचा आहे, मेन्शन करायचा आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही तो ॲक्युरेटली अपर ID तुम्ही मेन्शन करता त्यावेळेस आणि सबमिट करता त्यावेळेस तुम्हाला मेसेज येतो ABC ID अपडेटेड सक्सेसफुली. त्यानंतर तुम्ही ओके बटनावर क्लिक करा. कधी कधी इथे तुम्हाला मेसेज येऊ शकतो की सेम ABC ID कॅनॉट बी अपडेटेड. त्याचा अर्थ की तुमचा या अगोदर अपडेट केलेला जो काही ID आहे तो बरोबर आहे, त्याच्यामुळे पुन्हा अपडेट करण्याची गरज नाही. ओके, त्यानंतर आता आपण काय केलेलं आहे, ABC ID अपडेट केला. आता डायरेक्ट काय करा, तुम्ही एक्झाम फॉर्मवर क्लिक करा आणि एक्झाम फॉर्म आपण भरूया. ओके, सो एक्झाम फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल, ज्यामध्ये आपल्याला डायरेक्ट काय करायचं आहे, प्रोसीड करायचं आहे. इथे प्रोसीड बटनावर क्लिक करून आपण पुढे जाऊया. त्यानंतर ओके, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 ऑप्शन दिसतील. एक आहे फर्स्ट इयर आणि दुसरा आहे अदर दॅन फर्स्ट इयर. आपण SY BScचे 4th सेमचे विद्यार्थी आहात. आपल्याला डायरेक्ट काय करायचं आहे, अदर दॅन फर्स्ट इयर हे ऑप्शन काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. आता जर का तुमचा फर्स्ट इयरचं जर का बॅकलॉग राहिलेला असेल तर त्यासाठी तुम्ही या फर्स्ट इयरच्या याच्यावर ऑप्शनवर क्लिक करून तिथे फर्स्ट इयरचा बॅकलॉगचा तुम्ही सब्जेक्ट भरू शकता. ओके, आणि एक महत्त्वाची माहिती विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता SYला आहे, तुम्हाला फर्स्ट इयर क्लिअर असल्याशिवाय TYला प्रवेश भेटला जाणार नाही. इथे आपण अदर दॅन फर्स्ट इयर ऑप्शन सिलेक्ट करू. त्यानंतर क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करा आणि पुढे जा. पुढे गेल्यानंतर तुमची पर्सनल माहिती येईल. त्यानंतर सगळ्यात शेवटी नेक्स्ट बटनावर क्लिक करा.
नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचे 3rd सेमिस्टर आणि 4th सेमिस्टरचे सगळे सब्जेक्ट येतील। या विद्यार्थ्याचा जो काही ग्रुप होता तो इलेक्ट्रॉनिक, मॅथ आणि फिजिक्स असे 3 महत्त्वाचे ग्रुप होते। त्याचा ए ग्रुप होता आणि ह्या ए ग्रुपचे त्याचे हे सब्जेक्ट्स आहे। त्यापैकी त्यांना मॅथ विषयामध्ये 2 पैकी 1 विषय त्यांना सिलेक्ट करायचा आहे, म्हणून इथे त्यांनी 1 नंबरचा 242 हे ऑप्शन सिलेक्ट केला। त्यानंतर इथे तुम्हाला एक्स्ट्रा क्रेडिटचे काही सब्जेक्ट्स तुम्हाला दिसून येतील। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी एक रिझल्टची समरी दाखवतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तर SYBSCचा रिझल्टची समरी आलेली नाही आहे, पण एक सॅम्पल म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो। इथे काय करा, तुमच्या रिझल्टमध्ये सगळ्या सब्जेक्टच्या नंतर GR2A ते GR9A असे सब्जेक्ट दाखवलेले आहे। तर यामध्ये काय करा, GR2A ते GR9A पैकी ज्या सब्जेक्टला क्रेडिट पडले ते तुमचे एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट्स आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जे क्रेडिट दिसतील याच्यात किमान तुम्हाला 4 क्रेडिट पाहिजे। 4 पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला पुन्हा नव्याने क्रेडिट अर्न करायची गरज पडणार नाही। आता या विद्यार्थ्याला GR7चे 2 क्रेडिट पडलेले आहे आणि GR8चे 4 क्रेडिट आहे, असे मिळून त्याला रिक्वायर 6 क्रेडिट SY आणि TY मिळून भेटलेले आहे। ओके, तसं तुम्हाला जर का असतील तर तुम्ही काय करा, आत्ता सिलेक्ट करण्याची आवश्यकता नाही आणि जरी सिलेक्ट केले तरी ते तुमच्या हॉल तिकीटला पुन्हा येणार नाही। ओके, सो आता या ठिकाणी आपण काय करूया, त्याचे जे काही सब्जेक्ट्स आहे, एखाद्या विद्यार्थ्याला आता जर का या सेमिस्टरला एक्स्ट्रा क्रेडिट मिळवायचे असतील तर तो GR2A पासून तर GR9A पर्यंतचे सब्जेक्ट सिलेक्ट करू शकतो। सगळ्याच्या सगळे सुद्धा घेऊ शकतो। अदरवाईज त्याला ज्याच्यातून क्रेडिट कंप्लीट करायचे ते विषय तो या ठिकाणी सिलेक्ट करणार आहे। जसं की हा विद्यार्थी कॉलेज लेवलला स्पोर्ट्सला होता, म्हणून इथं आपण काय करूया, स्पोर्ट्सचा ऑप्शन सिलेक्ट करूया। त्यानंतर हा इंडस्ट्रियल व्हिजिटला होता, तर त्यामुळे तो GR8 हा एक विषय सिलेक्ट करेल। त्यानंतर तो विद्यार्थी जर का NSSमध्ये पार्टिसिपेशन असेल आणि त्यांनी हिवाळी स्पेशल कॅम्प केलेला असेल तर तो या ठिकाणी GR3A चा पण विषय सिलेक्ट करू शकतो। अशा पद्धतीने विषय सिलेक्ट करा आणि शेवटी सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 3 विषय काय केलेले आहे, सिलेक्ट केलेले आहे। त्यानंतर आपण सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करून आपण या पेजला जाऊ शकतो। आता या विद्यार्थ्याची बॅकलॉगची पण फी आहे, म्हणून ती थोडीशी जास्त आहे। थोडंसं खालती स्क्रोल करा, इथं प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा एक्झाम फॉर्म व्यवस्थित भरला का नाही त्याची खात्री करा आणि त्याची खात्री झाली असेल चौकोन बॉक्समध्ये क्लिक करा आणि तुमचा फॉर्म काय करा, कन्फर्म करून प्रिंटआउट डाउनलोड करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमचे सगळ्यात प्रथम एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट येतील। त्यानंतर तुमचे 3ऱ्या सेमिस्टरचे बॅकलॉग सब्जेक्ट येणार आहे। त्यानंतर 4थ्या सेमिस्टरचे सर्व सब्जेक्ट तुमचे येणार आहेत आणि खालती इथे फी दाखवलेली आहे 2nd नंबर पेजला। इथे तुमची स्टुडंटची सिग्नेचर करा उजव्या साईडला। त्यानंतर प्लेस डेट तुम्ही मेन्शन करा आणि या फॉर्मसोबत तुमचा 1st इयरचा रिझल्ट, 2nd इयरच्या 3rd सेमिस्टरचा रिझल्ट आणि अपर IDची झेरॉक्स जी आधार कार्डसारखी दिसते ती, हे काय करा, 3 महत्त्वाच्या डॉक्युमेंटसह तुम्ही आपल्या HOD, सब्जेक्ट टीचर किंवा कन्सर्न व्यक्तींची साईन घ्या आणि ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला किंवा अकाउंट डिपार्टमेंटला फीसह फॉर्म जमा करून टाका। दिलेल्या मुदतीत फॉर्म भरा। काही अडचण असली तर आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटा आणि जर मेजॉरिटी प्रॉब्लेम असेल तर चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत तुमच्या पुढच्या परीक्षा कधी होणार या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ केला आहे, तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो तुम्ही चेक करा। तोपर्यंत टेक केअर आणि तुम्हाला परीक्षेला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।